न्यूज महाराष्ट्र K9 आवाज जनतेचा। राज्यसभेच्या 37 जागांसाठी मार्चमध्ये मतदान होणार आहे। यापैकी 7 जागा महाराष्ट्रातील आहेत। विधानसभेतील पक्षीय बलाबल पाहता भाजपचे 4 उमेदवार विजयी होऊ शकतात। गेल्या काही वर्षांमध्ये भाजपनं राज्यसभा विधान परिषदेच्या निवडणुकांमध्ये धक्कातंत्राचा वापर केला आहे। त्यामुळे यंदा भाजप कोणाला संधी देणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय। शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, फौजिया खान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार, रजनी पाटील काँग्रेस, प्रियंका चतुर्वेदी शिवसेना उबाटा, रामदास आठवले रिपाई आठवले, धैर्यशील पाटील भाजप, भागवत कराड भाजप या 7 जणांचा राज्यसभा सदस्यत्वाचा कार्यकाळ 2 एप्रिल 2026 रोजी संपेल। रामदास आठवले केंद्रात मंत्री आहेत। ते भाजपच्या कोट्यातून राज्यसभेवर आहेत। दलित चेहरा असल्याने त्यांना पुन्हा संधी मिळू शकते। त्यानंतरही भाजप आणखी 3 संधी देऊ शकतो। लोकसभा निवडणुकीला अद्याप 3 वर्षांचा कालावधी शिल्लक आहे। त्यामुळे जातीय प्रादेशिक समीकरणांचा विचार करून राज्यसभेसाठी नावं निश्चित होतील याची शक्यता कमी आहे। अशा परिस्थितीत निष्ठावंतांना संधी मिळू शकते। त्यामुळेच विनोद तावडे, विनय सहस्त्रबुद्धे, सुनील देवधर यांची नावं चर्चेत आहेत। 2019 मध्ये तावडे यांचं तिकीट कापण्यात आलं, पण त्यानंतर त्यांनी अजिबात खळखळ केली नाही। पक्षानं दिलेल्या जबाबदाऱ्या त्यांनी नेटानं तडीस नेल्या। 2019 पासून ते संसदीय राजकारणात नाहीत, त्यामुळे यंदा त्यांना संधी मिळू शकते। भाजप धक्कातंत्र वापरून कोण कोणाला संधी देणार याबद्दल चर्चा आहे। देवेंद्र फडणवीस 2014 मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले, त्यावेळी 2015 मध्ये राज्यसभेची पोटनिवडणूक झाली होती। काँग्रेसचे दिग्गज नेते मुरलीधर देवरा यांची जागा त्यांच्या निधनामुळे रिक्त झाली होती। राज्यात भाजप सत्तेत येऊन अवघे काही महिने झाले असताना ही निवडणूक लागली होती। त्यावेळी रात्री उशिरा वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपच्या प्रदेश कोर कमिटीची बैठक सुरू होती। राज्यसभेसाठी कोणाचं नाव पाठवायचं या संदर्भात खल सुरू होता। बैठक सुरू असतानाच मुख्यमंत्र्यांना दिल्लीतून अमित शहांचा फोन आला। उद्या सकाळपर्यंत अनुसूचित जातीतील नाव राज्यसभेसाठी पाठवा अशी सूचना शहांनी केली। बैठकीत असलेले सारेच चकित झाले। राज्यसभेच्या खासदारकीसाठी चेहऱ्याचा शोध सुरू झाला, तेव्हा तिथं असलेल्या कुणीतरी अमर साबळेंचं नाव सुचवलं। पिंपरी चिंचवड मधील पक्षाचे जुने कार्यकर्ते असलेल्या साबळे यांचं नाव निश्चित करून दिल्लीला पाठवण्यात आलं। भाजप नेतृत्वानं त्यांना मान्यता दिली आणि साबळे थेट खासदार झाले। कोणाच्या ध्यानीमणी नसताना साबळे यांच्या गळ्यात खासदारकीची माळ पडली। त्यामुळे यंदा भाजप अशा प्रकारे धक्कातंत्र वापरून कोणाची नावं जाहीर करणार याबद्दल उत्सुकता आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र K9 चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।